हॅलो गायज, वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग. खूप दिवसानंतर व्लॉग येत आहे आणि खूप छान वाटतं आहे की आज खूप दिवसानंतर व्लॉग येतो आहे. आज रथसप्तमी आहे आणि लास्ट डे आहे. तर म्हटलं माझ्या पहिल्या संक्रांतीचा तर माझी पहिली संक्रांत दोन्हीकडे झाली होती, सासरी पण आणि माहेरी पण. तर हे सासरचं डेकोरेशन आहे, तुम्ही बघू शकता. तसं ब्युटिफुल डेकोरेशन आम्ही केलं आहे. ही रुखवतात बैलगाडी, त्याच्यानंतर रुखवतात जे काही आम्ही डेकोरेटिव्स आयटम माझ्या मावशीने आणले होते ते आम्ही युटिलाइज केले. काही वस्तू घरी होत्या त्या यूज केल्या आम्ही आणि असं सुंदर डेकोरेट केलं. हा ब्युटिफुल असा गणपती हा लवकरीचा आहे विणलेला. त्याच्यानंतर हे विठ्ठल रुक्माई पण अतिशय सुरेख, हे पण लवकरीचेच आहेत. हे रुखवतात मावशीने आणले होते माझ्या. त्याच्यानंतर हे पावलं घरचेच आहेत, तर ते पण खूप छान दिसत आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर मोर, बदक पण आहेत आणि बेसिकली हे सगळं छान विणलेल्या गोष्टी जुन्या काळी खूप मिळायच्या, आता एवढ्या दिसत नाहीत. तुळशीचं रोप आहे, 5 स्वीट्स आहेत, तिळगुळाच्या वड्या आहेत, सोया तिळगुळाच्या वड्या आई घेऊन आली होती. त्याच्यानंतर ह्या शिंगारच्या गोष्टी ह्या पण आई घेऊन आली होती. आणि हे तुम्ही बघू शकतात 5 स्वीट्स. तर हे 5 स्वीट्स आईंनी बनवले होते स्पेशल. सो हे पण खूप छान झाले होते. असं म्हणतात 5 स्वीट्स पाहिजे, सो ते 5 स्वीट्स पण बनवले होते. आणि हे जे बाहेरचं टिपॉय बघत आहात तुम्ही, तर हे सगळं आईने वस्तू आणल्या होत्या. म्हणजे बाहेरच्या लोकांनी ते घेऊन यायचं असतं, सो वाण आणि आहेर आणि ते सगळं. सो आई घेऊन आली होती आणि असं सुंदर दोन्ही आईंनी मिळून खूप छान डेकोरेट करून माझी संक्रांत साजरी केली होती. समोर आहेर आणला होता दोघांसाठी पण, माझ्यासाठी प्रतीकसाठी पण. सो तो आहेर पण ठेवला होता. ही खाली ठेवलेली आईकडची साडी आणि जी मी घातली आहे तुम्हाला व्लॉगमध्ये दिसेल ती सासरची साडी आहे आणि खाली ठेवलेली माहेरची साडी आहे. हे पावलं खूप सुंदर दिसत आहेत. ब्लाऊज पीस आणि ओटी, बांगड्या असं काहीतरी छान उपयोग करून आम्ही छान डेकोरेशन केलं आहे की आपल्या घरच्याच गोष्टींमध्ये काहीतरी आपण छान डेकोरेट करूयात. ही अशी कल्पना होती माझी, आईंची, प्रतीकची, ताईची. सो प्रतीकने आम्हाला लाईटिंग वगैरे लावून दिली, पण असंच डेकोरेट करता करता सुचत गेल्या गोष्टी. आई काही सांगत गेल्या, मी काही सुचवत गेले. सो असं छान डेकोरेट केलं होतं. आणि त्याच्यानंतर आई डॅडींनी आहेर केला आणि तिळगुळ पण देत आहेत. सो तिळगुळ इकडे आईकडे अशी प्रथा आहे की तिळगुळ तिळाच्या चांदीच्या वाटीत देतात, चांदीचा वाटी आणि चमचा. सो ते देत आहे डॅडी, चांदीचा वाटी आणि चमचा. आणि नंतर आई मला माझे हलव्याचे दागिने देते, मला आहेर करते, हळदी कुंकू लावते. प्रतीकला नारळ आणि त्याचे हलव्याचे दागिने पण दिले. आणि आई खूपच सुंदर दिसत होती. ही साडी माझी फेवरेट आहे. खूपच छान कलर आहे, कॉम्बिनेशन छान आहे. तुम्ही पण नक्की तुमच्या आईला ॲप्रिशिएट करा, कारण की तिला पण खूप छान वाटतं ॲप्रिशिएट केल्यानंतर, कॉम्प्लिमेंट केल्यानंतर. काकूनी आणि आईने मला छान ते हलव्याचे दागिने घातले. मग आमचा फोटो सेशन झाला. लेडीज येत जात होत्या, हळदी कुंकू चालूच होतं, त्यामुळे काही घेता नाही आल्या. स्पेशली उखाण्या वगैरेच्या राहून गेल्या, कारण त्यांना थोडंसं ऑकवर्ड होत होतं, म्हणून आम्ही काही शूट नाही केलं. बट नेक्स्ट टाईम नक्की शूट करेल. त्यानंतर आईने सासूबाईंना हळदी कुंकू लावले. त्याच्यानंतर आई पप्पांचा दोघांचा आहेर दिला, तिळगुळ दिलं. ताईंना पण हळदी कुंकू लावलं, वाण दिलं. आणि आईने आणि काकूने मला छान हलव्याचे दागिने घालून छान तयार केलं, छान सजवलं. मला ते थोडंसं ऑकवर्ड पण वाटत होतं, पण मज्जा पण येत होती. आणि प्रतीक पण छान रेडी होऊन आला होता. त्याच्यानंतर अशी हसी मजाक आमची झाली, कारण की पहिल्यांदाच होत्या ह्या सगळ्या गोष्टी. आणि त्याच्यानंतर येणाऱ्या जाणाऱ्या लेडीज पण होत्या, काही उखाणे घ्यायला लावत होते, काही चिडवत होते. सो अशी खूप छान संक्रांत झाली. त्याच्यानंतर मी आईला, काकूला आणि 4-5 जणांना हळदी कुंकू लावले. आणि काही आईंनी केलं हळदी कुंकू, काही मी केलं. सो जशी पद्धत होती तशी मी केली आणि वाण दिलं. त्याच्यानंतर नाश्ता वगैरे केला, गप्पा गोष्टी झाल्या.
आमचा असा छान फोटो सेशन झाला. आणि नंतर मामी वगैरे आली. माझ्या बहिणींसोबत आम्ही खूप मस्ती केली. त्याच्यानंतर थोडेसे रील्स शूट केले. सगळे आले, सगळ्यांचा परत फोटोशूट झाला. आणि असा करून माझी सासरची पहिली संक्रांत खूप छान पार पडली. सगळेच खूप छान दिसत होते. सगळ्यांचा उत्साह पण खूप होता. आणि हे आहे माहेरचं डेकोरेशन. सो माहेरी पण त्याच वस्तू काही आम्ही यूज केल्या होत्या. आणि थोडक्यातच जसं डेकोरेशन केलं होतं. आणि जसं तिकडे आईने काळी साडी दिली होती आणि काळा कुर्ता दिला होता, तसं इकडे परत आहेर केला. आणि त्या आहेरमध्ये खण साडी आणि कुर्ता दिला होता प्रतीकला. असं छान डेकोरेशन केलं होतं. इकडे छान ती डॉल अशी बसलेली होती आणि तिकडे आम्ही सासरी उभी ठेवली होती. हे सगळे माझ्या हलव्याचे दागिने. इकडे पण 5 स्वीट्स ठेवले आहेत. हे आमच्या एंगेजमेंटचं. आणि जशी आईंनी सासरी ती ब्लॅक कलरची साडी घेतली होती आणि ती मी सासरी घातली होती. आणि जी आहेरमध्ये दिली होती आईने, ती आता माहेरी घातली आहे. छोटीशी मोक्षदा, खूप लहान होती तेव्हा ती. सो इकडे पण हळदी कुंकू आईने लावलं सगळ्यांना. मी पण केलं, वाण दिलं. इकडे पण आई ताई वगैरे आल्या होत्या. माझ्या आजी, मामी, मावशी सगळ्या आल्या होत्या. आणि इथलं पण हळदी कुंकू खूप छान पार पडलं. माझा हा संक्रांतीचा पहिला सण सासरी आणि माहेरी फायनली झाला. खूप छान पार पडली संक्रांत आणि खूप छान वाटलं तुमच्यासोबत शेअर करून माझा पहिला संक्रांतीचा सण. तुमची कशी झाली हे नक्की कमेंट करून सांगा. आणि ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टिल देन लिव्ह, लाफ अँड लव्ह.